कर पा मी इकडं. आईला रावल्या तुला कसं कळत नाही बरं? कर काय झालं? त्या पूजाने तुला नंबर दिला होता, तू केलास का कॉल? अरे पा जरा हळू बोल की, घरात ऐकायचं कोणीतरी. अरे सावऱ्या, मला सांग घरात कुणी हाय वय ऐकायला? हा, बरं सांग, काय काम काढलं आणि कोणाला फोन करायचं म्हणत होता? अरे त्या पूजेने कॉल करायला सांगितलं होतं तुला, तू केलास का? तिने मला 3 वेळा कॉल करून वैताग दिलाय आणि बोललीये सौर्याला सांग काही करून आज संध्याकाळी मला भेट म्हणून. अरे पा तुला एक खरं सांगू का? अरे तिने चिठ्ठी दिली होती ना, अरे ती कुठं ठेवली काय लक्षातच नाही बघ माझ्या. तू काय येडा बिडायस का? तुला कळत नाही वय चिठ्ठी जपून ठेवायचं? तिने एवढा नंबर लिहून दिलाय, तुला जपून ठेवता येत नाही का? आईला पा तिचं काय काम असेल रे माझ्याकडं? आता मला काय माहित बाबा, तुमचं काय काम असेल ते. पाम्या फोन दे रे इकडं, तुझ्या फोनवर फोन करतो मी. काय बोलतो माझ्या फोनवरून? आणि ती बी पूजाला लाव लाव लाव, धर धर धर. दे इकडं. हॅलो 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 हॅलो. हॅलो. आता जर हॅलो बोललास ना, जीवच घेते बघ. अयो पूजे, तू बोलतीस होय? कशी आहेस? फोन कशाला केलायस ते सांग. काय नाही, सौर्याकडे आलो होतो ना, म्हणलं मग तुला फोन करावा. दे की मग त्याला फोन. जरा आमच्याशी बी बोल की प्रेमानं 2 शब्द. तुला सांगितलं ना दे त्याला, देतोस का आता? बर देतो. आईला आमच्याशी बोलायलाच नको म्हणती. हॅलो. काय रे, तुला फोन करायला सांगितला होता ना, कळत नाही का? अगं विसरलोच. आता कसं विसरतोस ना तेच बघते. आणि त्या काळ्याच्या फोनवर नका फोन केलास. अगं माझा फोन घरात चार्जिंग लावलाय. पूजाला ठेवलाय बाई. बरं बोल, काय काम होतं? शेतावर येऊन भेट. का ग? भेट बोलला ना की भेटायचं. अगं पण काय काम आहे ते तरी सांग की. हाय काम? काम असल्याशिवाय तू येणार आहेस का? हाय काम, ये. बरं येतो. वाट बघते आम्ही. आधी सौर्या, पण पूजी काय बोलली ग? अरे ती काहीतरी शेतात काम आहे बोलली, तिकडे बोलवलंय. आणि पूजीने मला बी बोललेलं असेल ना? नाही तुझं यायचं तर काय बोलली नाही ती. गप, आणि तुला काय माहित नसेल, ते आमचं थोडस सिक्रेट असतं. बरं तू या आवरून, मग मी पण येतो आवरून. चालतंय चल. अरे नाग्या, किती वेळा सांगितलं रे तुला शेतात जनावर सोडत जाऊ नको म्हणून? हा, सगळं पीक खाल्लं की त्यांनी. दादा, माहित नव्हतं मला. चुकून गेले असतील जनावर आतमध्ये. आतमध्ये गेली म्हणजे? तुला अक्कल नाही का? तुला लक्ष नाही ठेवतायत का? खोटं बोलता का तो? मुद्दाम नाही केलं, मका त्याच्या जनावर गेली का ती? हो दादा, मी सारखं तुमच्या सोबत असतोय. मला माहित नाही तुम्हाला कोणतं चुकीचं काहीतरी माहिती सांगितली असन. चुकीची माहिती सांगितली? दादाला चुकीची माहिती सांगितली? हा, खोटं बोलता का रे? ए नाग्या, परत जर शेतात जनावर गेली ना, हितच तुडवील, कळतंय ना? हे लक्षात ठेवायचा. रानात सरतो वळू आणि फोडून तुला काढू. काळू 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 राहू दे. काय म्हणता नागेशराव, आपली पोरं इडी आहेत, काही करतात. शर्ट खराब केला ना? कशाला नागेशराव, नका घाबरू तुम्ही. पोरं आहेत ती आपली, शेतात गेली ना जाणार. अहो खाऊ द्या, काय कमी पडणार आहे आपल्याला? दादा शांत बसा, शांतीत घेऊ नका हा विषय. बाळू तिकडं बघ, तिकडं बघ. जा तुम्ही. हो नागेशराव, काय राव आपल्याला भांडण? चला. ए बाबल्या, हिच्यासोबत कुठे फिरतोय गावात? दुकानात गेलो होतो दादा. लेख सॉरी दादा. ए शितले, अगं कुठे याच्यासोबत फिरते गावात तू? हा,
कुठं म्हणजे मी इथंच राहते. तू इकडे काय करतोयस? वहिनी काय म्हणालास? नाही म्हणजे तुम्ही इकडं दादा इकडं चांगलंय बाबा चांगलंय. ए भाड्या, तोंड गप कर जरा. आणि तुम्ही दोघं किती शहाणे आहेत ना ते मला चांगलंच माहितीये. हे शितले, कशाला गरम होती तू? हा अगं आता तुझ्याच इकडे आलोय म्हटल्यावर चहा पाणी गरम, अगं असं विचार की काय, कशाला तापते उगाच? काय म्हणालास? चहा आणि पाणी, ते पण तुला? तोंड बघितलं का तुझा आरशात? हे शिकले ए शीतल वहिनी बोललो मी. ए शितले, लय उडू नको हं. अख्ख्या गावाला माहिती, गावातली एक बी पोरगी आपल्याकडे बघत नाही हा. तुझ्याशी नीट बोलतोय कारण तू प्यार आहे ना आपलं. हा गो बाई, मी आणि तुझा प्यार? चल हड. हे शिकले गप आहे तवर गप आहे, नाही तर तुला माहितीये दादा सोबत वाकडं म्हणजे नदीत लाकडं. ए काय आहे? मला किती वेळा सांगितले रे, हा गावात कुणाला बी नडा, कोणाला बी मारा, आपल्या शितलीच्या नादी लागू नका. प्यार येतो आपला, कळतंय ना? शितलीचं ना आपलं जरा वेगळं बॉन्ड आहे. सॉरी बरं का शितली, इडी पोर आहे आपली. ए चल निघ रे, आला मोठा शाणा. अरे मग किती वेळा सांगितलं रे, हा अरे गावात कुणाला बी मारा, कुणाला बी गाडा, पण आपल्या शितलीच्या अजिबात वाटायला जायचं नाही. हा ओके चला. अयो सावऱ्या, आपण तुला पोचीला सरप्राईज. अरे पम्या, अरे तिकडे का तोंड करून बसलायस? अरे अरे तिकडे का तोंड करून बसलायस? ए पम्या, अरे काय आवाज दिला होय. आणि कसं दिसतंय तुमची काही पिठाची गिरणी का रे? का पूजे? काय झालं? पिठात लोळून आल्यासारखं दिसायला लागलायस. ए सौर्या, तुम्हाला सांगितलं नाही होय जास्त पावडर लागली ते? अरे तुला बोललो होतो ना, तू काय ऐकतो होय? बोलायचं का नाही मला? पूजे, काय काम होतं? कशाला बोलवलं आम्हाला? कामाशिवाय येत नाही का तू? कामाशिवाय येत नाही का? तुला विचारलंय का? बरोबर, सॉरी ते काय म्हणतात ना इंग्रजी मध्ये, येसो आरी सारी. हा तुझ्याकडेच ठेवते. अगं एवढं लवकर बोलवलं ना, म्हणून विचारलं तुला. मी कामाशिवाय बोलू शकत नाही का तुला? कामाशिवाय बोलू शकत नाही का मी तुला? अगं तसं नाही, पण मग कसं? आधीच तोंड वर करून बोलायला लागलास की. तू जा जरा तिकडं, आम्हाला दोघांना बोलायचंय. हा मग बोल की. ए रावल्या, तुझा पूजाला आणि मला आहे ना काहीतरी बोलायचंय. अय हिरो, त्याला नाही, तुला बोलले मी. जा. अगं पूजा, बोल की थोडं माझ्या संग बी. सांगितलेलं कळत नाही का तुला? जा म्हणलं ना. माझा नंबर सेव्ह केला त्याच्यात. जेव्हा फोन करेल ना तेव्हा उचलायचं, कळलं का?
अगं पण काय काम होतं सांगितलं नाहीस. तू खरंच असा आहेस काय याला बनून पेढा खातोस र? एखादी पोरगी जर तुला एकट्याला भेटायला शेतात बोलवत असेल तरी बी कळत नाही व्हय तुला? अगं एवढी जवळ कशाला येते? तुला काय प्रॉब्लेम आहे का? अगं बघल ना कोणीतरी. मला कोणाचा काहीच प्रॉब्लेम नाही. तुला आहे का? अगं मला फरक पडतो. जरा लांब बस. तू म्हणतोयस म्हणून नाही तर मी कोणाचं ऐकत पण नाही. बरं जाऊ का मी घरी? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला? थांब म्हणलं ना की थांबायचं. मला ते प्रेम आणि गुलू गुलू बोलता येत नाही. बरं, चल जातो मी. थांब. नाही नको काम आहेत मला. ए पम्या इकडे या. काय पूजा काय ग? आणि ह्याला घेऊन जा. समजून सांग जरा ह्याला. अरे सौर्या हिनं तुला बी लेक्चर दिलं वाटतं. जरा ह्याला नीट समजून सांग कोण आपलं असतंय आणि कोण परका असतंय ते. सांगतो मी. बरं बरं चल सौर्या. जा गं.